येवला तालुक्यातील अंदरसूल गावात वाढलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी कमी करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असताना यावर्षी पाऊस पडला तर शेतमालाला भाव नाही आणि त्यात ग्रामपंचायतीने अचानकपणे घरपट्टी पाणीपट्टी वाढवली, ती त्वरित कमी करावी या मागणीसाठी अंदरसूल गाव बंद ठेवण्यात आलं। ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारची सुखसुविधा पाहिजे तशी दिली जात नाही, तसेच ग्रामस्थ वर्षाची पाणीपट्टी भरत असून देखील पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही असा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबलेल्या अवस्थेत असतात। अशा अनेक समस्या असून देखील घरपट्टी तसेच पाणीपट्टी वाढ केल्यानं ती त्वरित कमी करावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला असता निवेदन स्वीकारण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ग्रामसेवक वाघ यांना निवेदन देण्यात आलं। तरी 8 दिवसाच्या आत घरपट्टी पाणीपट्टी कमी करून पूर्वीसारखे दर केले नाही तर आम्ही घरपट्टी पाणीपट्टी कधीच भरणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। निवेदनावर गणपत देशमुख, संतोष मुथा, महेश देशमुख, किसनराव धनगे, शिवाजी वडाळकर, झुंजाराव देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। याविषयी संतोष मुथा यांनी अधिक माहिती दिली। अंदरसूल जे गाव बंद आहे तर ते का बरं बंद आहे ही समस्या म्हणजे आज लोकांनी स्वतः परेशान झाल्यामुळे गावात नळपट्टी घरपट्टी अवस्था वाढवलेली आहे। त्याच्यानंतर रस्ते नाही आहे गावात व्यवस्थिशीर। निम्म्या गावात रस्ते खूप चांगले, निम्म्या गावात गटारीचे इतके साम्राज्य खराब आहे, त्याच्यानंतर रस्ते चांगले नाही आहे का बा शाळेजवळ अक्षरशः डुकरं वगैरे हे तिथं पोहतात पाण्यामध्ये, इतकी खराब दयनीय अवस्था आहे। तर आज एवढा मोठा मोर्चा निघाला का भविष्यात कधीही नव्हता निघाला एवढा मोठा मोर्चा निघून सुद्धा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच दोघं पण हजर नाही निवेदन घेण्याकरता। अशी तर अवस्था आहे ग्रामपंचायतची। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला।